श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थांबा, स्क्रोल करू नका. जर तुमच्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, दुःख आहे आणि काहीच मार्ग दिसत नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज स्वामी समर्थ तुमच्यासाठी एक खास संदेश देणार आहेत. तुम्हाला वाटत असेल, माझ्याच आयुष्यात एवढ्या समस्या का आहेत? मी इतका प्रयत्न करत आहे, तरीही काही होत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वाईट काळ हा कायमचा नसणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत, हे शब्द अनुभवण्यासाठी आहेत. आज तुझं मन तुटलेलं आहे, पण कदाचित हेच तुटणं तुला नवीन बनवत आहे. संकट येतं ते तोडण्यासाठी नाही, तर मजबूत बनवण्यासाठी येत असतं. तू एकटा नाहीस. ज्या क्षणी तू हार मानतो आहेस, त्याच क्षणी तुझ्यासाठी काहीतरी चांगलं तयार होत असतं. पण आपण थांबतो, आपण घाबरतो आणि विशेष म्हणजे आपण तिथेच हार मानत असतो. आजपासून एक गोष्ट करायची आहे. सकाळी उठल्यावर बोलायचं आहे, मी मजबूत आहे. हा काळ निघून जाईल. स्वामी माझ्यासोबत आहेत. तुम्हाला लगेच बदल दिसणार नाही, पण विश्वास ठेवा, बदल हा सुरू झालेला असेल. कधीकधी देव आपल्याला थांबवतो, कारण पुढे काहीतरी मोठं देणार असतो. तुम्ही आज जिथे आहात ते शेवट नाही, तर ती फक्त सुरुवात आहे. आज तू ज्या परिस्थितीत आहेस, टेन्शन, दुःख, मनात चाललेला गोंधळ, ही अवस्था कायमची राहणार नाही. आयुष्याचा हा एक टप्पा असणार आहे आणि अशा वेळी स्वामी समर्थ यांचे विचार जणू अंधारातला दिवा ठरत असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मन शांत कर. हा स्वामी समर्थांचा संदेश फक्त शब्द नाहीत, तर ती एक शक्ती आहे. तुला आता वाटत असेल की सगळं संपलेलं आहे, काहीच मार्ग दिसत नाही. पण लक्षात ठेव, जिथे अडचण आहे तिथेच मार्गही सापडत असतो. दुःख हे कायमचं नसतं. जीवनात दुःख येतं कारण ते आपल्याला काहीतरी शिकवायला येतं. स्वामी समर्थ सांगतात, वाईट काळ हा आपली परीक्षा असतो, शिक्षा नाही. तू आज जे सहन करतो आहेस, ते तुला उद्या अधिक मजबूत बनवणार आहे. आज तुझं मन रडतंय, पण उद्या हाच अनुभव तुला इतरांना समजून घेण्याची ताकद देणार आहे. मनावर नियंत्रण ठेव. टेन्शन येण्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं मनच असतं. मन भूतकाळात अडकलं, असं माझ्यासोबत का झालं असेल, किंवा भविष्याची भीती म्हणजे आता काय होणार आहे. स्वामी समर्थांचा साधा मंत्र आहे, वर्तमानात जगायला शिक. आता जे आहे त्यावर लक्ष द्यायला शिक. एक छोटं पाऊल पुढे टाक. सगळं एकदम ठीक होणार आहे असं नाही, पण थोडं थोडं करून होणार आहे. स्वतःवर विश्वास ठेव. तुला वाटत असेल की तू कमकुवत आहेस, पण खरं सांगायचं तर तू खूप काही सहन केलं आहेस, म्हणजे तू आधीच मजबूत आहेस. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्यात श्रद्धा आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. तुझ्यात जी ताकद आहे, फक्त तू स्वतःवर शंका घेतो आहेस. देवावर विश्वास ठेव, पण स्वतः प्रयत्न करायला शिक. फक्त देवावर सोडून देणं पुरेसं नसतं. प्रार्थना कर, पण त्यासोबत कृतीही करायला विसरू नकोस. स्वामी समर्थ सांगत असतात, बाळा कर्म कर, फळाची चिंता अजिबात करू नकोस. तू तुझं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. परिणाम योग्य वेळी मिळणारच आहेत. नकारात्मक विचारापासून दूर राहा. जेव्हा तू सतत मी नाही करू शकत, माझं काही नाही होणार असा विचार करतो ना, ते विचार तुला आणखी खाली खेचत असतात. त्याऐवजी रोज स्वतःला सांग,
मी हे करू शकतो. हा काळही निघून जाणार आहे. माझ्यासाठी काहीतरी चांगलं पुढे आहे. एकटेपणावर मात करायची, पण ती कशी करायची? कधी-कधी दुःखात आपण स्वतःला सगळ्यापासून दूर ठेवत असतो. पण लक्षात ठेव, एकटं राहणं समस्या वाढवत असतं. तुला विश्वास असलेल्या व्यक्तीशी बोल. आई, वडील, मित्र किंवा कोणीतरी जवळचा. स्वतःला वेळ दे. तू मशीन नाहीस. थकवा येणं, रडणं, गोंधळणं हे सगळं सामान्यच असणार आहे. स्वतःला थोडा वेळ दे ना. थोडं शांत बस ना. आवडती गोष्ट कर ना. थोडं चालायला जा ना. हे सगळं तुझ्या मनाला हलकं करेल. संकट म्हणजे एक प्रकारची संधीच असते. आज जी परिस्थिती तुला त्रास देते आहे, तीच तुला नवीन दिशा दाखवू शकत आहे. स्वामी समर्थांचा संदेश म्हणजे संकट हे संधीचं रूपच असतं. हार मानू नकोस. काही झालं तरी थांबू नकोस. हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. कारण जे लोक शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात तेच जिंकतात. शेवट आयुष्य बदलणारा संदेश म्हणजे काय आहे? आता तुझ्या आयुष्यात अंधार आहे, पण लक्षात ठेव, अंधार हा कायमचा नसतो. हा प्रकाश हा येणारच असतो. तू आज रडतो आहेस, पण उद्या हसशील. तू आज हरल्यासारखा वाटतो आहेस, पण उद्या जिंकशील. स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे. डोळे बंद कर आणि मनात म्हण, स्वामी समर्थ महाराज मला शक्ती द्या. आणि मग बघ, हळूहळू तुझं मन शांत होईल. तुझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळेल. तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्यासोबत आहेत. हा काळ पण निघून जाईल, पण तू मजबूत होऊन बाहेर येशील. डोळे बंद कर. एक दीर्घ श्वास घे आणि मनात म्हण, स्वामी समर्थ मला शक्ती द्या. आणि लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. स्वामी तुमच्यासोबत आहेत. हा अंधार संपणार आहे. प्रकाश येणारच आहे. आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. फक्त विश्वास ठेवायचा आहे. हा व्हिडिओ स्वामी समर्थ यांचा प्रेरणादायी संदेश आहे, जो तुमच्या आयुष्यातील टेन्शन, दुःख आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत करणार आहे. जर तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असाल, हार मानण्याच्या स्थितीत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुम्ही बघितलात म्हणून तुमच्यातील सर्व टेन्शन, स्ट्रेस हा कमी होणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.